या साईडला येणं चुकीचं आहे, जास्त लोड मध्ये गाड्या म्हणजे बघा. त्याच्यात जवळपास 10-12 जण माणसं आहे. ते बॅक मारते ते खालीला दरी आहे मोठी. मी ड्रोन पण कॅलिब्रेट करून ठेवलाय, मला जावं येईन ना जावं फ्लाय करू इथून. जास्त टन आहे असा मोठा, त्याच्यामुळे सावकाश गाडी गेला तिथून. पाणी किती वाहत जोरात, काय फ्लो नी पाणी वाहत राव. सही आहे. वर धुक आहे खिलाडी. ताव नाही ताव बघ काय जोरात गाडी पडत राव. नेमकी ना आरती चालू वाटतात हो का. मला सेम राव बा भीमाशंकर सारखं वाटतं इकडं सेम. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात लय फरक आहे लई. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता साधारण वाजलेले 10:30 वाजलेले. आणि आज आम्ही अशा ठिकाणी चाललोय जिथे आहे ना जास्त लोक जात नाहीये, म्हणजे जे जास्त जागा आहे ना प्रचलित नाहीये. मागल्या वेळेस एक जण इथे धडकलेला या बोर्डला, इथंच थांबलोय. इथून आहे ना ड्रोन फ्लाय केलेलं भारी असा नदीचा, पूर्ण नदीचा राऊंड. इकडे पाशी सर्कलला ती नदी फिरून अशी साईडला इतकं पाणी पडतंय राव. म्हणजे विचार करायचा गोष्ट आहे. आता पाऊस नाहीये पण तरी पण एवढं फोर्सनी खाली पाणी येतं असं शेतातून. म्हणजे वर किती पाऊस असन, म्हणजे डोंगरांनी असं नाही का वरून असं फ्लो होते ते पाणी. पाणी किती पडतं इथं. आता पाऊस नाही तरी पण, आणि त्या साईडला जास्त फ्लो आहे मोठा. हे सगळं पाणी ना असं शेतातून असं नदीला जाऊन मिळतंय. एवढ्या लोक क्लायमेट चेंज होतं इथं. आता मोकळं होतं सगळं. इथं ड्रोन फ्लाय करायचं होतं पण पाऊस यायला लागला जोरात. संतोष शेट चल बेसिन नेमकं इथून सरळ असून याच रोडने सरळ पुढे जायचं. अजून हा रोड सोडायचा ना आपल्याला. डोंगराच्या कडे जायचं नाही, डोंगरावरती डायरेक्ट. हा वरती डायरेक्ट हा रोड नाही सोडायचा. आम्ही उन्हाळ्यात आलतो ना, त्यामुळे जरा मला माहिती. जर का तुम्ही येत असताना नवीन तर डायरेक्ट पाईट मध्ये थांबा. पाईट मधून कुणा पण विचारा, आणि इथं पुढे जरी आले तरी कुणा पण विचारा. घर वगैरे आहे इथं आजूबाजूला, कोणी पण सांगतं. आम्ही पण मागल्या वेळेस आम्ही चुकलो होतो ना, याला विचारलं होतं, त्यांनी बरोबर रोड सांगितलं आम्हाला. वरती जायचं आपल्याला, बरंच डोंगरात वर आहे आणि रोड पण वर चांगला आहे. घाट लागतो थोडा तिथं, पण रोड चांगला आहे. फक्त सावकाश गाडी चालवते. आता पाऊस येतोय रे. आता व्ह्यू लय भारी आला असता. मी ड्रोन पण कॅलिब्रेट करून ठेवलाय, मला जावं येईन ना जावं फ्लाय करू इथून. इथून आहे ना एक घाट आहे असा छोटासा. एक मिनिट दिसते कोण आहे काय. इथे छोटासा घाट आहे असा, कर रोड एकदम. इथं लय भारी ओढून फ्लाय करताना ना व्ह्यू लय भारी नाही घाटाचा. आणि इथून आपल्याला घाट क्रॉस केला किंवा तिकडे दिसते ना धुकं आहे बार, वर दिसतं ना धुकं आहे, तिथं जायचं आपल्याला बार. सेम भीमाशंकरची फेली संतोष उघड ना. मग आता आम्ही चाललो असंच वर जाऊन थांबू थोड्या वेळ, बघू. वर जर पाऊस कमी झाला तर वर आपण ड्रोन फ्लाय करू. आता इथून तर नाही ना, कारण की पाऊसच कमी होईना. आम्ही बराच वेळ थांबलो इथं, पाऊस कमीच व्हायना. नाव घे ना, सावकाश गाडी घ्यायला लागते इथं जरा. नेमकी ना पावसाळ्यात ना रोड पण जरा वळला अख्खा, जास्त टन आहे असा मोठा, त्याच्यामुळे सावकाश गाडी घ्यायला तिथून. एक पिकअप होता त्याला आम्ही येऊन दिला अख्खा, आणि नंतर आता आम्ही वर चाललोय. रोड लय बारीक करून दिला सावकाश. करायचं आपल्याला सोडून द्यायला पाहिजे डायरेक्ट. एवढं जोरात वारा येते आता इथं, काहीच नाही फ्लाय करू शकत. पाणी पण नाही, पाऊस पण आता कसं वार इथं.
बा मास्क करतो कसलं भारी वाटतं ना इकडं. तू बघ तिथे आपला तू फार वर नाही आपला अडकली वाटतं इथं. कितीच काय गाडी जास्त झालं का लोड लवकर उतरा पाहिजे नाही राव. आयुष्यपत तो वर घे म्हणा वर घे. आमच्या पुढे गाडी होती ती आता त्याच्यात जवळपास 10-12 जण माणसं आहे. ते बॅक मारते ते खालीला दरी मोठी माणूस उतरला त्यांचा. असं या साईडला येणं चुकीचं आहे. जास्त लोड मध्ये गाड्या म्हणजे बघा आईला गाडी आता वर पण जात नाही त्यांची ती. गाडीच्या आडू चल थांबलोय एवढं वार येतोय जोरात आवाजच येणार नाही जोरात आपला. शेट कसे वातावरण भारी वाटतंय राव. खाली उतरलंय ना जाते सगळी. आम्ही का थांबलो ड्रोन फ्लाय करू आपण. इथला भारी व्यू आला असता इथला पुढला घाटाचा आणि वरचा पण काय वार काय सांगते राव. पाऊस पण येतोय थोडा थोडा. आता ठीक आहे मग पाऊस न्यायला पाहिजे फक्त मग आपल्याला फ्लाय करता येईल. अदरवाईज सेन्सर मध्ये पाणी जाईल त्यात थोडं थोडं पाणी येते. एक अजून बरंच वर जायचं आम्हाला तिकडं. कधीच नाही तिकडे बाग तिथपर्यंत जायचं आपल्याला. एवढं वार आहे या साईडला इथं लावलेलं तिथे तेच निघून निघलं डायरेक्ट पडलं खाली. पॅकअप केलाय मिनिटात. क्लायमेट अख्खं चेंज झालं बघा. पूर्ण क्लायमेट चेंज झालं. आता आम्ही काय वर जाणार नाही कारण की ना तिथून आहे ना एकदम कर रोड आहे असा वरती आणि जास्त पाऊस पडलेला आता बघा तुम्हाला. जास्त पाऊस पडतोय आता ते जाणं आहे ना उचित नाही. तर आम्ही मागूनच पळून चाललो होतो पण आहे ना म्हणलं पुढे येऊन थोडं जरा संतोष शेठ म्हटला नाही जवळ आले जाऊन येऊ आपण लवकर. मग थोडं तिथे एक छोटासा ते गाडी पण पडली होती ना ते घाट होता तिथून आलो इथं गाडी लावली आणि हाट बनवला असा व्ह्यू पॉइंट आहे. नाही थांबायला आलतो काय व्ह्यू दिसतोय राव समोर. बाप व्ह्यू दिसतोय राव. पाणी किती वाहतंय जोरात काय फ्लोनी पाणी वाहतंय राव. सही आहे वर दुःख आहे. हा नाही पण आलेलं काय पाहिजे ड्रोन उडला असता ना भाई काय व्ह्यू घेतला असता ना आपण कॅप्चर केला असता. कसलं फॉग वाटतं बघा ना काय भारी व्ह्यू आहे. कारण असं डग कसे फ्लो होतात बघा राव. दुःख कसं जबरदस्त दिसतोय. आता पाऊस गेला आता धुकं आहे धुकं भाई. हे सगळं दिसतंय ना हे व्हाईट व्हाईट हे सगळी धुकं आहे. आता 2 मिनिटात क्लायमेट असं धुकं घनदाट होतंय आणि 2 मिनिटात चेंज होतं अख्खं. काय पाणी फ्लो नाही पडतंय राव. वर किती पाऊस पडत असेल अजून थोडं वर जायचं आपल्याला वरच. सही राव बापी व्ह्यू इकडं. लोक बरेच लोक येतात रे इकडं पण विजिट यायला. काम चालू आहे रोडचं कसलं तरी. काय खिलाडी हे बघ नाव नाही ताव बघ नाही जोरात गाडी पळत येत राव. घसरली ना खोब्यात जातीन दोघं या डायरेक्ट खोब्यात मोडतीन. रोज आलाय मला भीती वाटत. टू व्हीलर जोरात चालल्यात दोघं. तशा रोड पाणी आहे पाऊस पडतोय लय लागेल राव. मी एकदा पडलो टू व्हीलर वर तेव्हा टू व्हीलर हातात नाही तरी तसे. चला I keep stepping off all times I'm laughing over. I keep wanting you too long. I keep वर बघा अख्खं फॉग आहे बघ. आयुष्यपोस इकडे धुकं आहे चारी बाजूला. आता कसं आहे संतोष शेठ शेठ भीमाशंकर वाटतं का नाही.
हो आम्ही आता वर पोहोचलोय, गाडीत पार्क केली आम्ही आणि नेमकी ना आरती चालू वाटतात हो का, आरती चालू आहे. आपल्या समोर जेवढी लोक आलती ना ती सगळे टेम्पो मधली ती. हो इथे टेम्पो आहे, मला वाटतं भजनी मंडळ गँग वाटतं ही. हा पण काय राव फॉग दिसतोय त्याच्यावरती, एक हे माहिती का डोंगरीवर मोठा, आता धुक्यामुळे दिसत नाहीये, सही दिसतोय ना. पण मला सेम राव बा भीमाशंकर सारखं वाटतं इकडं सेम. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात लय फरक आहे लई. आपण आलतो उन्हाळ्यात आणि आता आहे पावसाळा. पावसाळ्यातलं उन्हाळ्यातलं क्लायमेट किती चेंज आहे बघा. मंदिराचं काम आता अंडर कंस्ट्रक्शन आहे, त्यांची आरती चालू होती नेमका मी त्या टायमिंगला आलोय. श्री क्षेत्र कुंडेश्वर, हे कुंडेश्वर नाही वाटतं याचं. हे जुनं पुरातन काळातलं मंदिर आहे. आता त्याचे कंस्ट्रक्शन बांधण्यात येते अजून. या साईडला काहीतरी करतात ते, हे जिम वगैरे केली त्यांनी वाटतं, आउटडोर जिम. आणि त्या साईडला आहे ना गोशाळा आहे. अजून काम काहीतरी चालू वाटतं त्यांचं बघा, त्यांचे कामगार आहे. व्ह्यू काय दिसतोय बापराव. याच्या वरती पण एक डोंगर आहे मोठा, पण तो आता धोक्यामुळे काही दिसत नाही वरती. इथं वरती ना डोंगर आहे मोठा, पण सध्या दिसत नाहीये. तरी पण लय लोक येतात राव. आणि एवढी सुविधा तर करण्यात आली आहे आता सध्या पुरती. इथं काहीतरी वाटतं पर्यटक निवास बांधलेलं आहे बघा. इथं काम चालू आहे. संतोष शेठ बसला गाडीत जाऊन. पाऊस जास्त आहे आता इथं. आणि या साईडला गोशाळा आहे, इथं ही आहे ना जी गोशाळा आहे. काम चालू आहे यांचं अजून.